नमस्कार. माझ्या चॅनेलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. यावर्षी 2026मध्ये हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थी म्हणजेच गणेश स्थापना ही एकाच दिवशी आलेली आहे. त्यामुळे सगळ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की हरतालिका आणि गणेश स्थापना ही नक्की कधी करायची, म्हणजेच हरतालिकेचे पूजन हे कधी करायचे आणि गणेश स्थापना ही कधी करायची. साधारणपणे दरवर्षी हरतालिका तृतीया हे व्रत गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी केले जाते. म्हणजेच भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिकेचे व्रत केले जाते. हरतालिकेचे व्रत म्हणजे काय, तर पार्वतीचे आणि शंकराचे पूजन असते आणि हे व्रत गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी अर्थातच असते. आणि हरतालिकेचे व्रत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी गणेश स्थापना असते. पण यावर्षी दोन्हीही तिथी एकाच दिवशी आल्यामुळे असा संभ्रम निर्माण झालेला आहे की नक्की हरतालिकेचे पूजन कधी करायचे, कोणत्या वेळेत करायचे आणि गणेश मूर्तीची स्थापना आपल्या घरामध्ये कधी करायची, म्हणजेच गणेशाची प्रतिष्ठापना घरामध्ये कोणत्या वेळेमध्ये करायची, असा संभ्रम निर्माण झालेला आहे. याविषयीची सगळी उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. तर बघा, यावर्षी म्हणजेच 2026मध्ये 14 सप्टेंबरला सोमवारी तृतीया ही तिथी आलेली आहे आणि चतुर्थी ही तिथी देखील आलेली आहे. त्यामुळे हरतालिकेचे जे पूजन आहे ते देखील आपल्याला 14 सप्टेंबरला सोमवारीच करायचे आहे आणि गणेशाची प्रतिष्ठापना देखील आपल्याला 14 सप्टेंबरला सोमवारीच करायचे आहे. आता नक्की हरतालिकेचे पूजन कोणत्या वेळेत करायचे आहे आणि त्याचबरोबर गणेशाची स्थापना कोणत्या वेळेमध्ये करायची आहे हे मी तुम्हाला सांगते. लक्षात घ्या, यावर्षी भाद्रपद शुक्ल तृतीया ही तिथी रविवारी दुपारी 11:11 सुरू होत आहे आणि 13 सप्टेंबरला ही जी तिथी आहे भाद्रपद शुक्ल तृतीयेची ती सुरू होत आहे आणि 14 सप्टेंबरला दुसऱ्या दिवशी सकाळी 7:07 ही तिथी असणार आहे. म्हणजे रविवारी ही तृतीया तिथी सुरू होते आहे दुपारी 11:15 आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी 14 सप्टेंबरला सकाळी 7:07 ही तिथी असणार आहे. त्यामुळे ही तृतीया तिथी आहे आणि भाद्रपद शुक्ल तृतीयेलाच हरतालिकेचे पूजन केले जाते. पण रविवारी ही तिथी दुपारी सुरू होत आहे. त्यामुळे रविवारी जरी तृतीया सुरू झालेली असली तरी हरतालिकेचे पूजन आपल्याला रविवारी करायचे नाही, कारण हरतालिकेचे पूजन हे सूर्यव्यापिनी असते. म्हणजेच सूर्योदयाच्या वेळी करायचे हे व्रत आहे आणि रविवारी 13 सप्टेंबरला तृतीया तिथी दुपारी सुरू होत असल्यामुळे ही उगवती तिथी नाही, तर 14 सप्टेंबरला सोमवारी ही उगवती तिथी आहे, कारण सकाळी 7:07 ही तिथी असणार आहे. त्यामुळे उगवत्या तिथीला म्हणजे सूर्याने पाहिलेल्या तिथी दिवशीच आपल्याला हरतालिकेचे पूजन करायचे आहे, कारण सूर्योदयाच्या वेळी आलेली ही तिथी आहे. म्हणून यावर्षी 14 सप्टेंबरला सोमवारी सकाळी आपल्याला 7:07 आतच हरतालिकेचे पूजन हे करायचे आहे. आता नेमका हरतालिकेच्या पूजा मांडणीसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे ते मी तुम्हाला सांगते. तर सोमवारी 14 सप्टेंबरला सकाळी 6 वाजल्यापासून ते 7:07 अशा या 1 तासामध्ये आपल्याला हरतालिकेचे पूजन करण्याचा शुभ मुहूर्त आहे. शक्यतो या 1 तासामध्ये आपल्याला हरतालिकेचे पूजन करून हरतालिकेची आरती
शंकरांची आरती हे म्हणून घ्यायची आहे आणि हा हरतालिकेच्या पूजनाचा शुभ मुहूर्त देण्यात आलेला आहे. त्यामुळे 14 सप्टेंबरला सोमवारी सकाळी 6 ते 7:07 या 1 तासाच्या शुभ मुहूर्तामध्ये महिलांनी हरतालिकेचे पूजन हे करायचे आहे. आणि या संपूर्ण दिवसामध्ये 14 सप्टेंबरला सोमवारी एक काळ आहे, राहू काळ येतोय, तर त्या काळामध्ये मात्र आपल्याला हरतालिकेचे पूजन पण करायचे नाही आणि त्याचबरोबर आपल्याला गणेशाची स्थापना देखील या 2 तासाच्या मुहूर्तामध्ये करायची नाही. तर तो राहू काळ कोणता आहे हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आता बघूया गणेशाची स्थापना आपल्याला 14 सप्टेंबरला म्हणजे सोमवारी कधी करायची आहे. आता बघा, सोमवारी 14 सप्टेंबरला 7:07 तृतीया ही तिथी संपते, म्हणजे भाद्रपद शुक्ल तृतीया ही तिथी तिथे संपत आहे आणि चतुर्थी ही तिथी सुरू होत आहे, म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी ही तिथी सुरू होत आहे. त्यामुळे बघा, आपल्याला 14 सप्टेंबरला सोमवारीच गणेश मूर्तीचे प्रतिष्ठापना आपल्या घरामध्ये करायची आहे. आता गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठीचा शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगते. तर गणेशाची स्थापना ही मध्यान्ह काळातली समजली जाते, म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त असतो. त्यामुळे 14 सप्टेंबरला सोमवारी दुपारी 11:05 ते 1:05 जो काळ आहे, हा काळ गणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी सर्वोत्तम शुभ काळ किंवा शुभ मुहूर्त समजण्यात आलेला आहे. त्यामुळे सोमवारी आपल्याला 14 सप्टेंबरला या 2 तासामध्ये गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना आपल्या घरामध्ये करून घ्यायची आहे. कारण गणेश स्थापनेचा शुभ काळ जो आहे तर तो दुपारची वेळ समजली जाते किंवा सूर्य मध्यान्हाचा काळ हा गणेश स्थापनेसाठी शुभ समजला जातो. आता बघा, मी तुम्हाला दोन्हींची माहिती दिली की कोणत्या शुभ मुहूर्तामध्ये आपण हरतालिकेचं व्रत किंवा पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर कोणत्या शुभ मुहूर्तामध्ये गणेश स्थापना आपल्याला 14 सप्टेंबरला सोमवारी करायची आहे. आता बघा, हरतालिकेचे व्रत ज्या कोणत्या स्त्रियांना सकाळी 1 तासाच्या शुभ मुहूर्तामध्ये जमणार नाही, त्यांनी प्रदोष काळामध्येच त्यानंतर हे व्रत किंवा पूजा मांडणी करायची आहे. काही अडचणींमुळे शक्य झालं नाही तुम्हाला सकाळच्या शुभ मुहूर्तामध्ये ही पूजा मांडणी करणं, तर 14 सप्टेंबरला सोमवारी प्रदोष काळामध्ये संध्याकाळी 5:30 ते 7 या वेळेमध्ये महिला हरतालिकेचे व्रत किंवा पूजा मांडणी जे आहे तर ते प्रदोष काळामध्ये करू शकतात. शंकर आणि पार्वतीची पूजा ही प्रदोष काळामध्ये करण्याला देखील महत्त्व आहे. त्यामुळे सकाळी नाही जमलं त्या दिवशी तर तुम्हाला प्रदोष काळामध्ये हरतालिकेची पूजा ही करता येईल. आता बघूया आपण की राहू काळ जो आहे तर तो कधी आलेला आहे, सोमवारी 14 सप्टेंबर रोजी. आणि या राहू काळामध्ये आपल्याला महिलांनी या काळामध्ये हरतालिकेचे पूजन किंवा पूजा मांडणी पण करायची नाही आणि त्याचबरोबर गणेशाची स्थापना देखील आपल्याला या राहू काळामध्ये करायची नाही. तर 14 सप्टेंबरला सोमवारी जेव्हा 7:07 भाद्रपद शुक्ल तृतीया ही तिथी संपते, त्यानंतर राहू काळ सुरू होतोय. म्हणजे 7:07 ते 9:15 हा राहू काळ सकाळी 2 तासामध्ये असणार आहे. म्हणूनच या 2 तासामध्ये राहू काळ असणार आहे. राहू काळ हा अत्यंत अशुभ काळ समजला जातो कोणत्याही शुभविधीसाठी. या राहू काळामध्ये कुठला शुभविधी केला जात नाही. त्यामुळे सोमवारी 14 सप्टेंबरला या 2 तासाच्या काळामध्ये
आपल्याला हरतालिका पूजन पण करायचे नाही, पूजा मांडणी करायची नाही आणि त्याचबरोबर गणेश मूर्तीची स्थापना पण आपल्याला करायची नाही. तर बघा, याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल की यावर्षी 2026मध्ये सोमवारी 14 सप्टेंबरला हरतालिका पूजन कधी करायचे आहे, शुभमुहूर्त कोणता आहे, त्याचबरोबर गणेश स्थापना कोणत्या शुभमुहूर्तामध्ये आपल्याला करायचे आहे, कोणत्या 2 तासाच्या राहू काळामध्ये आपल्याला हरतालिका पूजन गणेश स्थापना करायची नाही याची देखील तुम्हाला माहिती मी सांगितलेली आहे. त्यानंतर बऱ्याचशा महिलांना असा प्रश्न पडलेला आहे की हरतालिकेचा जो उपवास आहे तर तो नक्की 13 सप्टेंबरला करायचा का 14 सप्टेंबरला. लक्षात घ्या, आपण हरतालिकेचे पूजन हे 14 सप्टेंबरलाच करणार आहोत सकाळी, कारण ती उगवती तिथी आहे, सूर्याने पाहिलेली तिथी आहे. म्हणून त्यामुळे हरतालिकेचा उपवास आपल्याला 14 सप्टेंबरलाच करायचा आहे. आणि जी हरतालिका तृतीया आहे ती 14 सप्टेंबरला सकाळी 7:07 संपते आहे. आणि हरतालिकेचा जो उपवास असतो तो साधारणपणे हरतालिका तृतीयेला केला जातो. संपूर्ण दिवसभर फलाहार घेतला जातो किंवा मग बऱ्याचशा स्त्रिया निर्जळी उपवास करतात किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन देखील बऱ्याचशा महिला हा उपवास करत असतात. तर तुम्ही कशाही पद्धतीने हा उपवास करू शकता, फलाहार घ्या किंवा मग उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. तर हरतालिकेच्या दिवशी, हरतालिका तृतीये दिवशी सकाळी आणि संध्याकाळी देखील उपवासच केला जातो, तो सोडला जात नाही. तर त्यामुळे हरतालिकेचा उपवास हा दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद चतुर्थीला सोडला जातो. पण यावर्षी 2026मध्ये 14 सप्टेंबरला सोमवारी तृतीया ही तिथी संपते आहे सकाळी 7:07 आणि लगेचच चतुर्थी ही तिथी सुरू होते. त्यामुळे हरतालिकेचा उपवास आपल्याला 14 सप्टेंबरलाच सोमवारीच करायचा आहे. आणि हा उपवास तुम्ही संध्याकाळी म्हणजे प्रदोषकाळ संपल्यानंतर सोडू शकता किंवा दुपारी देखील तुम्ही सात्विक जेवणावरती हा उपवास जो आहे हरतालिकेचा तो सोडू शकता. म्हणजे तुम्ही दुपारी पण सोडू शकता किंवा सोमवारी संध्याकाळी प्रदोष काळानंतर देखील हा उपवास सोडू शकता. म्हणजेच चतुर्थी या तिथीला आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. बऱ्याचशा महिलांना असा संभ्रम निर्माण झालेला आहे की हरतालिकेचा उपवास नक्की कधी करावा, कारण 13 सप्टेंबरला तृतीया तिथी ही सुरू होतीये दुपारी 11:11. मग 13 सप्टेंबरला करायचा की 14 सप्टेंबरला. तर आपल्याला रविवारी तृतीया जरी असली तरी ती दुपारी सुरू होत आहे तिथी. त्यामुळे हा उपवास आपल्याला हरतालिकेचा जो उपवास आहे तर तो 14 सप्टेंबरला सोमवारीच करायचा आहे. आणि तो तुम्ही संध्याकाळी उपवास हा सोडायचा आहे. 15 सप्टेंबरला म्हणजे दुसऱ्या दिवशी मंगळवारी बऱ्याच जणांना असं वाटेल की दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोडायचं आहे, पण तसं नाही. तर सोमवारी संध्याकाळी आपल्याला हरतालिकेचा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे किंवा तुम्ही दुपारी जरी सोडला तरीही चालेल. हरतालिकेच्या उपवासासाठी तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. जास्तीत जास्त फळांचे सेवन तुम्ही करू शकता. दूध हे तुम्ही आहारामध्ये ठेवू शकता किंवा सुकामेवा याचा वापर आहारामध्ये करू शकता. फक्त जी वरई आहे तर ती महादेवाच्या उपवासाला चालत नाही. आणि हरतालिका हे व्रत हे महादेवांचे व्रत आहे. त्यामुळे आपल्याला फक्त जी वरई आहे किंवा काही भागामध्ये भगर म्हणतात ती मात्र आपल्याला या उपवासाला, हरतालिकेच्या उपवासाला खायची नाही. तर नक्कीच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. बऱ्याच जणांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळालेली असतील. हरतालिकेच्या व्रतासंबंधी किंवा पूजा मांडणी कोणत्या शुभ मुहूर्तामध्ये करावी, गणेश स्थापना कोणत्या शुभ मुहूर्तामध्ये करावी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत.